एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार. चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. तो नील बिचारा काहीतरी कारण काढून नेहमी येत असतो ग, पण ही नुसती हेकट. तू इथे येतोय ते बरंच आहे. तू पागीजवळ राहिलेलं केव्हाही चांगलं, कधीतरी विरघळेलच. फक्त आजी ती दोघ जण जवळ राहतील असं काहीतरी बघा बाई. आता ते मी कसं करू बाई? त्या दिवशी टीव्ही नाही का दुरुस्त करून दिला होता 10 मिनिटात, आठवतंय? म्हणून तर मी नाच जावाई म्हणून पास केला त्याला. वा. मग आता टीव्ही परत बिघडू शकत नाही का? अगं वच्छे, अगं तो कधी पण बिघडू शकतो. मग बिघडून टाका टीव्ही. हे तुपाला चुलीजवळ ठेवलेलं चांगलं ना, बाकीचा आपोआप होईल. आजी मी तुम्हाला नीलचा नंबर देते. हा ते महेश संपदाचं मी बघते काय करायचं, मी भेटते त्यांना. फोटो मागे आहेच त्याचा नंबर, तरी मी देतेच. हा घे. असंही मी नीलला बोलवते आहेच. त्याच्याच हाती संपदाचं आणि महेशचं पण जुळवून आणूया. खूप आहे आजी. म्हणजे नीलने हे केलं ना तर स्वानंदीला तो अगदी हिरोच वाटेल. आपोआप तू विरघळेल. चांगलंय चांगलंय. कसल्या करामती आजी आहात हो तुम्ही. काय करणार बाई, या संपदेसारख्या करामती नाती असल्या ना की असं करावंच लागतं. हो ग बाई. पण वच्छे, मला कधी कधी प्रश्न पडतो ग. आजी आता तुम्ही नवीन प्रश्न नका काढू. हा नवीन नाही ग, तसं जुनाच आहे. म्हणजे आपण या पोरींसाठी एवढं करतोय. नाही म्हणजे मला संपदाची फार काळजी वाटत नाहीये तशी, कारण ती देशमुख मंडळी सरळ आहेत बिचारी. पण ते जहागीरदार, आपण घाई तर करत नाही आहोत ना ग. माझी स्वानंदी जरा वेगळी आहे ग. सुखी राहील ना त्या घरात. मी माझ्या पद्धतीने देशपांड्यांना समजावून तर आले, पण मला काही खरं वाटत नाही. म्हणजे अहो म्हणजे असं की त्यांनी दिलेली पैठणी मी त्यांना परत केली, त्यामुळे ती माणसं आधीच दचकले. शिवाय मी असं सांगितलं की आमच्या गुरुजींनी इंद्रनीलचं लग्न 6 महिन्याच्या आत व्हायला हवंय असं सांगितलंय. त्यामुळे आम्ही काही फार काळ थांबू नाही शकणार. काय म्हणाले ते लोक? मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही असं स्वानंदीचं म्हणणं आहे. त्यावर मी अडून सांगितलं, एका मुलीचं लग्न आधीच मोडलंय तर दुसरी स्वतःच्या मनाने मोडते. त्यामुळे उरलेल्या 2 मुलींचं काय होईल याचा जरा विचार करा. बरं मग तू काय करायचं ठरवलंयस? इंद्रनीलला स्वानंदीपासून लांबच ठेवायला हवं, तशी ताकीदच द्यायला हवी त्याला. पण जर इंद्रनील तिच्या प्रेमात पडला तर स्वानंदीच्या मोठ्या बहिणीचं लग्न होईपर्यंत काहीच करू शकणार नाही आपण.
आणि कर्जदारांची भुतावळ मानगुटीवर बसेल आपल्या. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके. मी तुला गणित दिली होती ना सोडवायला, तू फटके खाशील अशाने. नमोस्तुते. तुम्ही तिला काही फटके आशाय बिटके वस्त्रम देता का करदंड बाई? नाही, हे तिला चांगलं माहितीये ना, म्हणून ही अशी सगळी चाल- करेण. म्हणून ही अशी सगळी चाल ढकल चालू आहे हिची. अगं पण मूळची हुशार आहे आपली जुई. अहो, पण हुशार असून काय उपयोग आहे मला सांगा तुम्ही. नाही म्हणजे वेळच्या वेळी गृहपाठ करायला हवा की नको? मला सगळी परमात्मने गणितं येतात. क्लेशनाशाय. वहीवर सोडवण्याचा कंटाळा येतो. माझ्या पाठी कटकट करू नकोस. जुई बाळ, उद्या तुम्ही पेपरला सुद्धा हेच लिहा हा, की मला सगळी गणितं येतात, पण आता इथे पेपर मध्ये लिहिण्याचं मला कंटाळा आलाय. हं? झाला तुमचा संध्याकाळचा कार्यक्रम सुरू झाला. चला आता माझाही कार्यक्रम सुरू होईल. नाही म्हणजे टीव्ही बघायचा ग. आणि बयो नीट मन लावून अभ्यास कर हो. हा, शिक्षणच आपल्याला चालणार आहे. आणि अशी घरची मास्तरीण मिळत नाही कुणाला, तेव्हा अभ्यास करा. हा, हरे राम हरे राम. गप्पा बस, गप्पा बस, हसू नको अजिबात. त्या वहिनी तुझ्या शिक्षणावर जितका वेळ खर्ची करतायत ना, तेवढं जर त्यांनी खाजगी शिकवणीत अगं पण घरात 10वीतली पुतणी असताना मी बाहेरची शिकवणी कशाला घेईन. नुसती 10वीतली पुतणी नाही हं? लाडावलेली, अगदी डोक्यावर चढवून ठेवलेली पुतणी म्हणा तिला तुम्ही. आई, अगं, काय झालं ग? आई, अहो काय झालं आई? अरे देवा काय झालं हे? काय झालं? आई, काय? अहो, बरे आहात ना तुम्ही? माझा टीव्ही बंद पडला माझा. आई, अहो काय हे? अहो टीव्हीच बंद पडलाय ना, मी बघते. तू काय बघती? तुला काय त्यातलं सगळं समजतंय? हो तसं नाही, तो रिमोट आहे ना, तो उलट सुलट आपटून बघा, म्हणजे टीव्ही आपोआप सुरू होईल. हो, सगळा उलट सुलट आपटून बघितला पण काही होत नाहीये. काय म्हणते? त्या टीव्ही मेकॅनिकलला बोलू का मी? आजी मेकॅनिकल नाही, मेकॅनिक. काय? तू गप्प बस. मी करते फोन. नको, मीच करते फोन. जा, फोन घेऊन ये, जा. हो, माझा टीव्ही आहे ना, मलाच मरायला पाहिजे. मीच करते फोन. आई मी पाठ आहे नंबर माझा. अरे मेल्या, उचल की लवकर फोन. हॅलो, चंदू मेकॅनिकल का? अरे मी देशपांडे आजी बोलते, सावली बंगल्यात ना. आमचा टीव्ही बिघडलाय. काय? बोलूच नका म्हणजे काय? अरे ऐक, मेल्याने फोनच कट केला. हो काय झालं? काय म्हणतोय मेला बघ, तुमच्या टीव्ही बद्दल काही बोलूच नका म्हणे. डबडा झालाय तुमच्या टीव्हीचा. खरं म्हणजे आता नवीन टीव्ही आणायलाच पाहिजे. अहो काहीतरीच काय. हो आता लगेच कुठून आणणार नवीन टीव्ही? मी काय आत्ताच बाजारात जाऊन नवीन टीव्ही आणा असं म्हणत नाहीये हो. पण माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे, त्याला बोलवू का? मेकॅनिकल आहे का? इंजिनिअरिंग आहे टीव्हीचा. ए अंजली, बोलवू का ग त्याला? हो बोलवा ना. तुमच्या मालिका जात आहेत ना? हो ना, मी आलेच बर का आता. सर, तुमचा मोबाईल व्हायब्रेट होतोय. हो. इंद्रनील, हा इंद्रनील. आई. हा. अरे तुला फोन कट करायला लागला का माझ्यामुळे? बस बस. अरे इंद्रनील, पण मला फार महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. बोल नाही. आज मी देशपांड्यांच्या घरी जाऊन आले. मुद्दाम तुझ्यासाठी गेले होते, पण तुझं आणि स्वानंदीचं काही जमेल असं नाही वाटत आहे मला. म्हणजे? अरे म्हणजे त्यांना काही इंटरेस्ट आहे किंवा स्वानंदीची समजूत काढण्याचे ते प्रयत्न करतायत.
असं वाटतच नाहीये मला. स्वानंदी आपल्याकडे येऊन सगळ्या गिफ्ट देऊन गेली, हे बघितलंस ना तू. त्यामुळे मी आणि तुझ्या बाबांनी असं ठरवलंय, फार तर एखाद महिना वाट बघायची. नाहीतर काय, तुझ्यासाठी दुसरी स्थळं बघायची. हे बघितलं मी स्वानंदीचा फोटो तुला दाखवला, तुला ती आवडली आणि मी सांगितलं म्हणून तू लग्नाला तयार झालास. अरे पण अजून किती दिवस वाट बघायची ना तिची. काय मिळेल बघ, तोही हो म्हणतोय. त्यामुळे इंद्रनील, आता तू तिच्यापासून जरा लांबच राहा. कुणाही मुळे तुला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही. मी काय म्हणते हे लक्षात येतंय ना तुझ्या. हो. मरा आता. इतके दिवस ती स्वानंदी तयार होत नव्हती आणि आता काकू सांगून गेल्या की तिच्यापासून जरा लांबच राहा म्हणून. सांगू दे ना, मी लगेच पुढे ऐकणार आहे तिचं. आईचं ऐकणार नाही तू. मिल्या, अरे तसं नाही, म्हणजे तुझी ती 5 शब्दांची लव्ह स्टोरी अजून कॉफीच्या पुढे गेली नाहीये. खऱ्या लव्ह स्टोरीत अडचणी येतच असतात. अडचणी विलन निर्माण करत असतात. दुश्मन घरवाले आणि पापी समाज हे विरोधात असतात. मग हिरो आणि हिरोईन हातात हात घालून त्यांचा सामना करतात. पण इथे हिरोईनच तयार नाहीये. तुझी लव्ह स्टोरी आहे ना, नेमकी सुरू झाली की नाही हेच कळत नाहीये मला. पण मनातल्या मनातच हसून घे, पण मला पूर्ण खात्री आहे माझी लव्ह स्टोरी नक्की पुढे सरकेल आणि या स्टोरीचा एंड पण हॅपी असेल. हॅलो, हा, हो नक्की, मी लगेच येतो. हो, आलोच. अरे कोण? ए नील, अरे अरे बाबा, तुला येण्या जाण्याचे वेगळे पैसे देतो, हा, पण येऊन जा. काय म्हणतोय काय तो? उद्या सकाळी येतोयस? उद्या नको येऊस, आज येण्याचा प्रयत्न कर. आत्ता. हे बघा, माझा टीव्ही दुरुस्त झाला नाही ना तर मला चालणार नाही हं, सांगून ठेवते. अगं, एवढ्यांना फोन केले, कोणी यायला तयार नाही आता. हो ना, मी सुद्धा दोघांना फोन केलाय. नको, तू नको, तुझ्याच्यानी काही व्हायचं नाही. त्यापेक्षा मी एका मुलाला बोलवलाय, तो येईल नक्की. आई, आज चंद्रोदय लवकर आहे, तुम्ही ती मोदकाची तयारी बघून घेता का? नाही, तुमची तुम्ही करा तयारी. हे बघा, तो दाराशी आला आणि त्याला दारातून कुणी हाकलला तर? अगं, कोण करेल असं उगाच काहीतरी? तूच करशील. तुझीच भीती वाटते मला. आई, नाही ग आजी, तुझा टीव्ही जर दुरुस्त होणार असेल ना तर कोणीच नाही वागणार असं. हो, बरं आई, मग मी मोदकाचं इकडेच घेऊन येऊ का वळायला? काय सारखं मोदक मोदक लावलंय ग? हा, तुला कळत नाही का मी काय म्हणते ते? सॉरी. या अशा विचित्र काय वागताय? जाऊ द्या वहिनी, या वयातनं टीव्ही बघायला नाही मिळाला ना की अशीच चिडचिड होते. आजी, मी गाडीवरनं घेऊन येते त्याला. नको आई, अरे नको, यायचा नाही तो. आलाच नाही पाहिजे खरं. अगं, म्हणून तर गाडीवरनं घेऊन येते ना. नको 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 नको, मला भूक लागलीये. मोदक नाही तर निदान सारण तरी द्या ना मला खायला. जुईली, जरा गप्प बसा तू. परिस्थितीचं ना गांभीर्य नाहीये या मुलीला. वाढ वाढ, तिला भूक लागली आहे ना,
तिला वाढ आणि तुम्ही सुद्धा जेवून घ्या. माझा टीव्ही दुरुस्त झाल्याशिवाय माझा चंद्रोदय होणार नाही. मला मी त्याला सांगितलंय ना, तो येणार. अगं आई, हा काय हट्ट आहे तुझा? हो, हट्टच आहे माझा. मी काय मागते रे तुमच्याकडे? कळलं मला, येऊन जाऊन त्या टीव्हीचं वेड मला. तो सुद्धा जुना झालाय आता मला. आजी, अगं तुझं मेकॅनिक तरी करणार आहे का हा जुना टीव्ही दुरुस्त? उगाच आपली अक्कल पाजळू नका. तो करणार आहे बरं का. बरं आजी, मला नंबर दे त्याचा, मी बघते तो कुठपर्यंत आलाय ते. नको 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 नको, येणार आहे तो. मला सांगितलंय येईल नक्की तो. आला 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 आला. हो बाई, आलास का तू? ये, तुझीच वाट बघत होते मी. अरे ये रे, ये लवकर ये. याला फोन करून बोलवलं? हा, कमाल आहे. कमाल मी नाही करत, तुम्ही करताय. मगापासून 56 फोन केलेत, एक तरी जण आला का? पण हा बघ इंजिनिअरिंग. मी एक फोन केल्याबरोबर लगेच धावत आला. आजी, तू गप्प बैसा. तू मध्ये बोलू नकोस. मी बोलवलंय त्याला. चल रे, तुला टीव्ही दाखवते. ये 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 ये. काय मोदकाची तयारी करायची आहे ना? मग जा ना, आलेच मी. काय ग, खायचंय ना? जा ना. तुमचं काय, इथेच बसणार? जरा बायकांना मदत करा. अरे स्वानंदी, अगं इथे काय करतेस? आज जा, नील आलाय तुझा. मला नाही जायचंय, ते आवरते जरा. अगं उगाच का नाटक करतेस? मी काय नाटक केलं? नाटक नाही तर काय. मी ताईच्या आधी लग्न करणार नाही, तिचा विचार माझ्या आधी करा. हे नाटकच होतं ना. तुझ्याच सांगण्यावरनं आजीने नीलला इथे बोलावलंय ना स्वानंदी? नाही ताई, मला तर माहित पण नव्हतं. पुन्हा ड्रामा? ताई खरंच सांगते, आजीने नीलला बोलवलंय, मला खरंच माहित नव्हतं. माझा नाही विश्वास बस. या घरात माझ्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाही. आजीला तर नाहीच नाही, सतत तुझंच कौतुक असतं तिला. ताई? हो, म्हणून तर तुझ्यासाठी एवढे प्रयत्न करतेय ना. ताई तुला वाईट वाटलंय कळतंय मला, पण तू ना माझ्याबद्दल आणि घरच्यांबद्दल गैरसमज करून काही घेतलाय. गैरसमज झाला नाहीये माझा. इथे माझं लग्न मोडलंय त्याचं कोणाला काहीच वाटत नाहीये, पण तुझं लग्न जुळावं म्हणून आजी काय काय करते बघतेस ना. ताई तू प्लीज शांत हो ना जरा. हवं तर मी बोलते आजीशी, पण तू उगाच काहीतरी डोक्यात आणू नकोस. ते तुझं तू बघ. पण स्वानंदी, तुला माझ्याबद्दल किती आणि काय वाटतंय हे चांगलंच लक्षात आलंय माझ्या. ताई निघ, निघ इकडनं. काय झालंय टीव्हीला? कधीपासून बिघड? अरे तू बैस रे. हे बघ, मी काही तुला इथं टीव्ही दुरुस्त करायला बोलवलेलं नाहीये, आणि तू सुद्धा मुद्दाम त्यासाठी इथं धावत आलेला नाहीयेस, माहितीये मला. नाही पण आजी, तुम्ही फोन केला म्हणून मी सरळ मुद्द्यावर येते. तुला इथं येता यावं म्हणून मीच बिघडवलाय टीव्ही. म्हणजे वाघाचे पंजे आणि सशाचे कान. काय रे, एवढं पण कळत नाही का तुला साधा? मला सांग,
तुझं आणि स्वानंदीचं काय चाललंय? आता काय सांगू तुम्हाला मी आजी. मुलगा फोन का नाही उचलत आहे? कुणाच ठाऊक बाई. मला तर भीती वाटायला लागली. कसली ग? इथे तुम्ही मला दुसऱ्या स्थळाबद्दल सांगताय आणि तिकडे माझा इंद्रनील त्या स्वानंदीच्या प्रेमात तर पडला नसेल ना? पण माझं ऐकूनच घेत नाहीये. मी तिला इतकं समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ती ऐकत. बरं मला एक सांग आधी, तुझं खरं प्रेम आहे स्वानंदीवर? आजी, तिला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच खूप आवडली ती मला. तिचा खरेपणा, साधेपणा, खरं बोलण्याचा तिचा आग्रह, सगळ्याच गोष्टी खूप आवडल्या. तिचे डोळे. बोलू ना? बोल बोल, आज मला सगळं ऐकायचंच आहे. ती चार चौघींसारखीच आहे पण तिच्या डोळ्यात ना खरेपणाची एक चमक आहे जी भावली मला. बोल. आणि असं वाटतं की ते डोळे सतत माझ्या आसपास असावे.